जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 परभणी जिल्हा परिषद पक्षीय बाल अनुक्रमांक 1 भारतीय जनता पार्टीला एकूण जागा 24, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 15, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 6, एकनाथ शिंदे शिवसेनेला 5, राष्ट्रीय काँग्रेस 3, अपक्ष 1, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने ग्रामीण भागातील जनता सुज्ञ असल्याचे नागरिकात बोलले जाते. भाजपचं बहुमत झाल्याने जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास होईल अशी अपेक्षा अनेक जाणकार सांगत आहेत. यावेळी शिंदे गटाला एकूण 5 तर परभणी तालुक्यात शिंदे गटाला 1 असे शिंदे गटाने खाते उघडले जिल्हा परिषदमध्ये. त्यामुळे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. त्रिशुंका निकाल लागण्याची दुपारपर्यंत शक्यता होती. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचे आलेले माहितीनुसार परभणीच्या मतदारांनी भाजपला 24 जागा पटकावून भाजपकडे विकासाचा दृष्टिकोन असल्याचे दर्शविल्याचे चिन्ह दिसत आहे. महाविकास आघाडीची घटक पक्ष स्वतंत्र लढल्याने हा निकाल म्हणजे कोणाचे पाय खोलात आणि कोणाचे पायची अवस्था निर्माण करणारा ठरला आहे. भाजपचे एकमेव उमेदवार राणी सावरकर सरकारचे मुस्लिमचे ते देखील अल्ताफ नावाचे निवडून आले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परभणी जिल्ह्यातील वरपुडकर गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेस पक्षाकडून अजित वरपुडकर यांनी बाजी मारल्याने वरपुडकर घराणं राजकारणात आहे असल्याचे स्पष्ट चित्र जाणवत आहे. या परिस्थितीवर अनेक दिग्गज पराभव झाल्याने मतदार बंधू हुशार की लक्ष्मी अस्त्राचा वापर हे मतदारांना व उमेदवारांना कळून चुकलेला असल्याने त्या जिल्हा परिषदेवर पालकमंत्र्याचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र जाणवत आहे. जिल्हा परिषद गट क्रमांक 15 जाम या गटामधून श्री जामकर संग्राम प्रतापराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे विजयी झाल्याचं मी घोषित करीत आहे. पोलीस बंदोबस्त पोलीस ठाण्याचे नवा मोंढा पोलीस ठाण्याचे PSI वळसे साहेब यांच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मांजरकर
पोलीस बंदोबस्त जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांगल्या प्रकारे ठेवण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे 2 शब्द वळसे साहेब सांगत आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब, पोलीस निरीक्षक मांजरमकर साहेब, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत विद्यापीठात मोंढा पोलीस स्टेशन प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना PSI संजय वळसे यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी कुठेही गालबोट न लागता, कुठेही अनुचित प्रकार न घडता चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशनानुसार सर्व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गंगाखेड येथील पोलीस निरीक्षक श्री डोंगरे यांनी देखील चोख बंदोबस्त ठेवून कर्तव्य बजावले. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.